नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण एनडीए विषयी मार्गदर्शन या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत सुमित सिंगारे सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण अकॅडमी आणि सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. 1729 आचार्य अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड ही जेईई, नीट, MHT, CET, NDA या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेते. तसंच 7वी ते 12वी इंटिग्रेटेड अँड फाउंडेशन बॅचेस देखील या ठिकाणी घेतले जातात. त्यांच्या शाखा या पुण्यामध्ये वाकड, बालेवाडी तसंच बारामती येथे आहेत. सुमित सिंगारे सर हे 1729 आचार्य अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक आणि संचालक आहेत. सुमित सरांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून बीटेक केलंय आणि त्यानंतर IIM अहमदाबाद येथून MBA देखील केलंय. त्यांनी शालेय जीवनात असताना अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये उदाहरणार्थ NTSE स्टेट स्कॉलरशिप यामध्ये अव्वल क्रमांक मिळवलाय. इंजिनिअरिंग दरम्यान इस्रोने लॉन्च केलेल्या स्वयं सॅटेलाइटचे स्ट्रक्चरल हेड ते होते आणि स्वतः NDA परीक्षा ते उत्तीर्ण आहेत. शिक्षण केल्यानंतर त्यांनी अनेक मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये देखील काम केलंय, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे लाखो रुपयांचे पॅकेजेस सोडून ते या क्षेत्रामध्ये आलेत. या त्यांच्या प्रवासामध्ये संस्थापक संचालक श्री ज्ञानेश्वर मुटकुळे सर, संचालक श्री कमलाकर टेकवडे सर आणि संचालक प्रवीण ढवळे सर तसंच अनेक COE पेन त्याचबरोबर IITN असे अनुभवी शिक्षक सहकाऱ्यांची साथ त्यांना भेटली आहे. आणि सर, यानंतरच अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं स्वप्न तुम्ही हाती घेतलेलं आहे. यामध्ये NDA विषयी आज आपण बोलणार आहोत. सगळ्यात आधी NDA म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम TV9 वरती मला या प्लॅटफॉर्मवरती यशाची गुरुकिल्लीमध्ये मला इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवाद. NDA बद्दल सांगायचं झालं तर NDA म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ह्या अकॅडमी इन्स्टिट्यूटमध्ये तीनही आर्म फोर्सेस म्हणजे इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स या संबंधीचं ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिलं जातं. ज्या विद्यार्थ्यांना डिफेन्स क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी NDA-NA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी नव्हेल अकॅडमीची परीक्षा जी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC कंडक्ट करतं ते देणं अनिवार्य आहे आणि त्याच्या थ्रू ते NDA-मध्ये ॲडमिशन घेऊ शकतात, तिथे रेकमेंड होऊ शकतात. NDA हे खडकवासला पुणे येथे सध्या स्थापित आहे आणि पूर्ण देशातले जे कोणी विद्यार्थी डिफेन्स सेक्टरमध्ये करिअर करू इच्छितात ते NDAचं ट्रेनिंग घेण्यासाठी तिथे येतात. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर पूर्ण जगातलं असं हे पहिलं इन्स्टिट्यूट आहे जिथे तीनही आर्म फोर्सेसचं ट्रेनिंग हे एकाच छताखाली दिलं जातं. अगदीच जसं तुम्ही NDA बद्दल आता सांगितलं, ज्या विद्यार्थ्यांना NDA साठी ऍडमिशन घ्यायचंय तर त्याची देखील काही पात्रता असते का? येस मॅम, त्याची पात्रता अशी असते सगळ्यात पहिले तर तो कॅन्डिडेट हा भारताचा नागरिक असावा. त्यानंतर वयाची पात्रता अशी असते की 16.5 ते 19.5 वर्ष वयोगटातली मुलं हवी आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन असतं की हे जे वयोगट आहे हे फॉर्म भरताना किंवा परीक्षेच्या दिवसापर्यंतचं आहे का, तर तसं नाही आहे. हे वयोगट हे ज्या दिवशी ज्या वीकमध्ये कोर्स कमेन्स होतो किंवा कोर्सची सुरुवात होते तेव्हापर्यंतचं ते वयोगट आहे. त्यामुळे NDA कंडक्ट करणारी जी बॉडी आहे ती दरवर्षी ज्या वेळेला फॉर्म या परीक्षेचे सुटतात त्यावेळेला कोणत्या जन्मतारखेच्या आणि कोणत्या जन्मतारखेच्या मध्ये एखाद्या विद्यार्थ्याची जन्मतारीख असायला हवी, बर्थ डेट असायला हवी याचा क्रायटेरिया ते सेट करतात. ॲडिशनली मुलांनी फिजिकली फिट असणं गरजेचं आहे. त्यांना पर्टिक्युलर हाईट 153 सेंटीमीटर ते 180 सेंटीमीटरच्या मध्ये त्यांची हाईट असावी आणि या प्रत्येक हाईटला अनुसरून त्यांचं वेट असावं असा क्रायटेरिया प्रत्येक इंडिव्हिज्युअली इंडियन आर्म फोर्सेस, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्सेस यांनी दिलेलं आहे. तर हे मेजर पात्रता आहेत. या ॲडिशनमध्ये सुद्धा भरपूर पात्रता आहेत. तर त्याबद्दलची चर्चा तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट केलात तर आपण त्याबद्दल बोलू शकतो. अगदीच. यानंतर ज्या विद्यार्थ्यांना NDA मध्ये ऍडमिशन घ्यायचंय हे पक्क झालेलं आहे आणि त्यांना आता पात्रतेनंतर देखील परीक्षा द्यायची आहे तर त्याचं देखील काही स्वरूप असतं का? हो, परीक्षेचं स्वरूपाबद्दल बोलायचं झालं तर NDAची परीक्षा सगळ्यात पहिले स्टेज असते ती रिटन एक्झामची. लेखी परीक्षा, या लेखी परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पहिला पेपर हा मॅथ्सचा गणिताचा पेपर असतो ज्यामध्ये 120 प्रश्न असतात. त्यात 2.5 मार्क जर तुमचा प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर आणि -0.833 अशी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते जर तुमचं उत्तर चुकलं तर. मुलांनी अंदाजे आन्सर देऊ नये यासाठी ही निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आली आहे. आणि या 2.5 तासाचा पहिला पेपर असा असतो. दुसरा पेपर असतो ज्यामध्ये जनरल ॲबिलिटी टेस्ट असं त्या पेपरचं नाव आहे.
तो पेपरसुद्धा 2.5 तासाचाच असतो आणि सेम दिवशी कंडक्ट केला जातो. त्यामध्ये साधारणपणे 600 मार्कांचा गॅटचा पेपर असतो. त्यात 200 मार्क इंग्लिशला आणि 400 मार्क हे सायन्स, सोशल सायन्स आणि जनरल नॉलेज या विषयांना असतात. त्यामध्ये जर उत्तर बरोबर आलं तर 4 मार्क आणि उत्तर चुकलं तर -1.33 अशी निगेटिव्ह मार्किंग स्कीम असते. हे लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डसाठी आमंत्रित केलं जातं NDA तर्फे आणि मग तो 5 दिवसांचा एक रेसिडेन्शियल कॅम्प असतो ज्यामध्ये ही रिक्रुटमेंट होते. अगदीच. आणि यानंतर SSB बद्दल देखील आपण सविस्तर बोलूयात. खास विद्यार्थ्यांसाठी SSB बद्दल आम्हाला काय सांगाल? SSB ही फार एक इंटरेस्टिंग प्रोसेस आहे असं मी सांगेल. सर्व्हिस सिलेक्शन बोर्डची जी प्रोसेस आहे ही खूप इलॅबोरेट आणि थरो आहे. या प्रोसेसमध्ये त्याची जी प्रेरणा आहे असं म्हणतात की ती भगवद्गीतातनं मनसा वाचा कर्मना या बेसिसवरती त्यांनी ही पूर्ण प्रोसेस डिझाईन केली आहे. विद्यार्थी विचार कसा करतात, ते काय बोलतात आणि ते कृती काय करतात याचं ॲनालिसिस करण्यासाठी ही प्रोसेस 5 दिवसांमध्ये डिवाइड केली आहे. साधारणपणे 13 सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड्स पूर्ण इंडियामध्ये आहेत आणि यापैकी एका SSBला विद्यार्थ्यांना इन्व्हाइट केलं जातं आणि पहिल्या दिवशी असतं ते म्हणजे स्क्रीनिंग. या स्क्रीनिंगमध्ये त्यांची ऑफिसर्स इंटेलिजन्स टेस्ट असते. त्यानंतर त्यांना एक पिक्चर परसेप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट असते, म्हणजे त्यांना एक चित्र दाखवलं जातं आणि त्या चित्रावरती बेस 4 मिनिटामध्ये त्यांना एक स्टोरी लिहायची असते. ती स्टोरी त्यांना ग्रुप डिस्कशनमध्ये म्हणजे 10 ते 12 विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये ती स्टोरी नरेट करायची असते, सांगायची असते. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ती स्टोरी सांगितल्याच्या नंतर त्यावरती ग्रुप डिस्कशन होतं आणि या ग्रुप डिस्कशनच्या शेवटी एका विद्यार्थ्याला ते सगळा ग्रुप नॉमिनेट करतात आणि त्या विद्यार्थ्यांनी फायनल एक स्टोरी नरेट करायची असते किंवा कन्क्लूड करायची असते. आणि ह्या बेसिसवरती जे सिलेक्शन पॅनल असतं ते ठरवतं की कोणत्या विद्यार्थ्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी सिलेक्ट करायचं आहे. त्याला स्क्रीनिंग क्लिअर होणं असं म्हणतात आणि मग पुढच्या 4 दिवसांना ते कॉन्फरन्स म्हणतात की ज्यामध्ये दुसऱ्या दिवशी सायकोलॉजिकल टेस्ट असते, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू असतो. तुम्हाला जसं पिक्चर परसेप्शन टेस्ट असतं तसे बॅक टू बॅक 12 चित्र दाखवले जातात आणि प्रत्येक चित्रावरती स्टोरी लिहायची असते. जवळपास 60 इंग्लिशचे वर्ड्स दिले जातात आणि 15 सेकंदाचा वर्ड एका शब्दासाठी मिळतो, ज्यावरती तुम्हाला सेंटेन्सेस कन्स्ट्रक्ट करायचे असतात इंग्लिशमध्ये. त्यामध्ये तुमचं इंग्लिशमधलं प्रभुत्व किती आहे हे कळतं. त्यानंतरच्या दिवशी ग्राउंड टास्क असतात की ग्राउंडवरती ग्रुपमध्ये ऑफिसर लाईक क्वालिटीज तुमच्यामध्ये आहेत का नाही, तुम्ही ग्रुप टीमवर्क करताय का नाही हे चेक करण्यासाठी म्हणून ह्या ॲक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या जातात. आणि यामध्ये तुमचं सायकोलॉजिकल ॲनालिसिस असतं, प्रोफेशनल सायकोलॉजिस्ट असतात, ग्रुप टास्क ऑफिसर्स असतात जे ह्या सगळ्याचं ऑब्झर्वेशन करून फायनल रेकमेंडेशन मुलांना देतात. अशी ही फार इलॅबोरेट SSBची प्रोसेस आहे आणि एकदा तुम्ही NDAला रेकमेंड झाले की त्याच्यानंतर तुमचे मेडिकल टेस्ट होते आणि त्यानंतर फायनल जॉईनिंगचं लेटर तुम्हाला हातात मिळतं. अगदीच. SSBची ही संपूर्ण प्रोसेस तुम्ही सांगितली. मात्र ही प्रोसेस झाल्यानंतर देखील विद्यार्थ्यांना कुठेतरी उत्सुकता असते की आम्ही याच्या पुढच्या स्टेपला गेल्यानंतर मग आम्हाला कोणती पदवी किंवा कोणतं पद मिळतं, आम्हाला सॅलरी किती मिळू शकते आणि त्याचबरोबर काही फायदे देखील असतात का, काही बेनिफिट्स देखील आम्हाला या जॉब प्रोफाईलमध्ये मिळू शकतात का? तर याविषयी काय सांगाल? डेफिनेटली मॅम. ज्या वेळेला मुलगा NDAला जॉईन करतात आणि नॉट ओन्ली मुलगा, एक गोष्ट सांगायची राहिली अशी की यावर्षी हायकोर्टाने असं डिसिजन दिलेलं आहे की मुलींना सुद्धा NDAची परीक्षा द्यायला अलाव केलेलं आहे. त्यामुळे जी काही मुलं NDAला जॉईन करतात तर त्यांना ऑप्शन असतो की BA, BSc किंवा BTech यापैकी ते कोर्स सिलेक्ट करू शकतात. मेनली आर्मीसाठी BA किंवा BSc आणि नेव्ही आणि एअरफोर्ससाठी BTech हे कोर्सेस ठरलेले आहेत. आणि 3 वर्षाचा कोर्स झाल्याच्या नंतर 4थ्या वर्षापासून त्यांना स्टायपेंड मिळायला चालू होतं, जे अराउंड 56,000 रुपीज असतात पर मंथ. पण माझं एक सजेशन राहील ते म्हणजे विद्यार्थ्यांनी की कोणत्याही मॉनिटरी बेनिफिट्ससाठी किंवा मला एक पदवी मिळते, एक पद मिळतंय यासाठी NDAला जाऊ नये, तर आपल्याला देशासाठी काहीतरी करायचं आहे या प्रेरणेतून मुलांनी NDA जॉईन करणं गरजेचं आहे. ही प्रेरणा आतून आली पाहिजे. फिअर आणि ग्रीड म्हणजे मला भीती वाटते की माझं पुढे काय होईल किंवा मला लालच वाटते, मला काहीतरी हवं आहे, ह्या प्रेरणा असू शकत नाहीत. हे आतून जर भावना आली तरच विद्यार्थ्यांनी NDAसाठी जावं. NDA झाल्याच्या नंतर मुलांना लेफ्टनंट हे पद मिळतं. मला एक अनुभव सांगावा असं वाटतोय की एक विद्यार्थी माझ्याकडे आला होता. मी त्याला NDA प्रिपेअर करण्यासाठी आणि मी त्याला विचारलं की बाळ तुला NDA का करायचं आहे, तर त्याने दिलेलं उत्तर मला खूप भावलं. ते म्हणजे सर, शहीद झाल्याच्या नंतर आपल्या शरीराभोवती जो तिरंगा लपेटतात त्याच्यासाठी मला NDA करायचं आहे. आय गेस दॅट इज द मोस्ट ॲप्ट आन्सर.
जे विद्यार्थींनी आतापर्यंत दिलेलं आहे. अगदीच. खरं तर विद्यार्थ्यांमध्ये ती प्रेरणा असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचसाठी तुम्ही आणि तुमची संपूर्ण टीम ही काम करत असते आणि अनेक विद्यार्थी तुम्ही आतापर्यंत घडवलेले आहेत. मात्र यानंतर जेव्हा विद्यार्थी पुढे जातो, ऍडमिशन घेतो, कुठेतरी ही प्रोसेस त्याला अवघड वाटते, तर यामध्ये काही वेगळा पर्याय देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण कॉम्पिटिशन ही खूप जास्त आहे. साधारणपणे 5 ते 6 लाख विद्यार्थी अप्लाय करतात या परीक्षेसाठी आणि ज्या नंबर ऑफ सीट्स असतात किंवा जे रेकमेंडेशन्स असतात ते अराउंड 400 असतात. जरी ही परीक्षा वर्षातनं 2दा घेतली जाते तरी सुद्धा जो कन्व्हर्जन किंवा सक्सेस रेशो आहे तो फार कमी आहे. त्यामुळे याच्यासाठी प्लॅन बी असा असू शकतो की टेक्निकल एंट्री स्कीम नावाची प्रोसेस असते, ज्याच्या थ्रू सुद्धा मुलांना डिफेन्समध्ये करिअर करता येऊ शकतं. त्याचा जो सिलेक्शन क्रायटेरिया असतो तो 12वी बोर्डामध्ये तुम्हाला किती मार्क पडलेत किंवा जेईमध्ये तुम्हाला किती मार्क पर्सेंटाईल आलेला आहे यावरती तुम्हाला नेव्ही किंवा आर्मीमध्ये डिरेक्टली टेक्निकल एंट्री स्कीमच्या SSB साठी ते कॉल करू शकतात, शॉर्टलिस्ट करू शकतात. त्यामुळे दॅट इज अनदर ऑप्शन. त्यानंतर आणखीन मुलं काय करू शकतात तर ते इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकतात आणि इंजिनिअरिंगच्या नंतर कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस किंवा AFCAT नावाची परीक्षा घेऊन त्या थ्रू सुद्धा ते डिफेन्समध्ये करिअर करू शकतात. अगदीच. मात्र या सगळ्यामध्ये देखील एखाद्या मुलाला चष्मा असेल तर त्याला कुठेतरी भीती असते की माझं करिअर होईल की नाही होईल, तर यासाठी देखील काही पर्याय आहे का? हो, ही परसेप्शन आहे की जर मला चष्मा असेल तर मी इनएलिजिबल आहे, तर ते तसं नाही आहे. ॲक्च्युली त्यातलं तथ्य सांगायचं झालं तर इंडियन आर्मीमध्ये जर 2.5 -2.5च्या आतमध्ये जर नंबर असेल तर तुम्हाला अलाउड करतात ते. इंडियन नेव्हीमध्ये साधारण -1.5च्या आत जर नंबर असेल तर ते तुम्हाला अलाउ करतात. इंडियन एअरफोर्समध्ये असा काही जर तिथे जर चष्मा असेल फ्लाईंगसाठी तर मात्र ते तुम्हाला डिस्क्वालिफाय करतात. पण त्यात सुद्धा जर ग्राउंड स्टाफमध्ये जर तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल तर तिथे सुद्धा एका पर्टिक्युलर लिमिटमध्ये ते चष्म्याचा नंबर अलाव करतात. आणि हे केस बाय केस बेसिस थोडं व्हेरी होतं, कारण की त्याच्यामध्ये बऱ्याचशा मेडिकल कंडिशन्स असतात. सो त्याबद्दल जर मुलांना आणखीन जाणून घ्यायचं असेल तर जो कॉन्टॅक्ट नंबर आमचा दिलेला आहे त्यावरती ते कॉन्टॅक्ट करू शकतात आणि पर्सनली आपण त्यांना त्याबद्दल गाईड करू शकतो. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना चष्मा असेल त्यांनी देखील काळजी करण्याची गरज नाहीये, त्यावर देखील आपल्याकडे पर्याय. आणि या सगळ्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही NDA विषयी अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. तर आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत सुमित सिंगारे सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की NDA ची तयारी नेमकी विद्यार्थी कशा पद्धतीनं करू शकतो आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात, पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना जर परीक्षा द्यायची असेल तर ते परीक्षेची तयारी कधीपासून त्यांनी सुरू करायला हवी आणि कुठे ती तयारी त्यांनी करायला हवी? आता जसं मी आधी सांगितलं की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, त्यामुळे जेवढ्या लवकर आपण यासाठी तयारी करायला सुरुवात करू शकू तेवढा विद्यार्थ्यांना फायदा होणार आणि तेवढा त्यांचा त्रास कमी होणार. तर साधारणपणे 8वीपासून आचार्य अकॅडमीमध्ये NDA साठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतल्या जाते. त्यासाठी फाउंडेशन कोर्स डिझाईन केले आहेत, ज्यामुळे मुलांचा पाया जर पक्का असेल तर त्याचा फायदा मुलांना पुढे 11वी-12वीच्या प्रिपरेशनसाठी होऊ शकतो. आणि 11वी-12वीच्या मध्ये ज्यावेळेला मुलं प्रिपेअर करतात त्यावेळेला मुलांसाठी काही सजेशन्स मला द्यावेसे वाटत आहेत. जसं की इंग्लिश हा 200 मार्काचा विषय याच्यामध्ये आहे, तर मुलांनी अभ्यास कसा करावा, तर मुलांनी साधारणपणे लो फ्रिक्वेन्सी किंवा इंग्रजीमध्ये कमी वापरात असणारे शब्द किंवा मध्यम वापरात असणारे शब्द हे 2 ते 2,500 शब्द पाठ करायला हवेत. तर त्यासाठी आचार्य अकॅडमीमध्ये त्यांचे एक फ्लॅश कार्ड्स बनवून आपण त्यांची तशी तयारी आपण करून घेत असतो. आम्ही एक मध्ये प्रयोग केला होता, तर त्याबद्दलही मला सांगायला आवडेल की मी माझ्या विद्यार्थ्यांना काय केलं, NDAचा एक मॅथ्सचा पेपर दिला जो मागच्या वर्षीचा झालेला पेपर होता आणि त्यांना मी इन्व्हाइट केलं की हा 2.5 तासात पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आणि त्यात एक ट्विस्ट ॲड केला, ते म्हणजे मी त्यांना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण दिली आणि त्याचे सोल्युशन्स पण दिले. फक्त अट अशी होती की जर तुमचं एखादं उत्तर बरोबर असेल तर मी प्रश्न विचारल्याच्या नंतर तो तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. म्हणजे करायचं त्यांनी असं होतं की सॉल्व्ह करत असताना जर नाही आलं तर सोल्युशन बघायचं, समजून घ्यायचं आणि नंतर ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे न बघता. पण असं असून सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना
चांगले मार्क पडले नाही. तर त्याचं कारण असं होतं ते म्हणजे की NDA मध्ये ज्या वेळेला आपल्याला पेपर द्यायचा असतो ना, त्यावेळेला आपल्याला गनिमी कावा करायला लागतो. त्यासाठी शॉर्ट टिप्स आणि ट्रिक्स महत्त्वाचे असतात. तर हे टिप्स आणि ट्रिक्स शिकवण्याचं काम आपण आचार्य अकॅडमीमध्ये करतो आणि हे जेवढ्या लवकर याची सुरुवात होईल तेवढ्या लवकर मुलांना ते कळू शकतं, मुलांना कसं ते क्रॅक करायचं आहे याच्याबद्दलच्या फंडामेंटल्स आणि ट्रिक्स कळू शकतात. अगदीच. नुकताच 12वीचा देखील निकाल लागलाय आणि 12वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आणि पालकांना असाही प्रश्न असतो की आता पुढे काय करायचं. तर जे विद्यार्थी आणि पालक त्यांना NDA मध्ये पुढे जायचंय आणि पुढे त्याच्यात करिअर करायचंय, तर अशा विद्यार्थ्यांना देखील तुम्ही काय सांगाल? डेफिनेटली मॅम. सो 12वी अपिअरिंग किंवा 12वी झालेले विद्यार्थी NDAचा अटेम्प्ट देऊ शकतात. असं नेसेसरी नाही आहे की मी एकच अटेम्प्ट देऊ शकतो. तुम्ही मोर दॅन वन अटेम्प्ट देऊ शकता. जोपर्यंत तुमची एज लिमिट क्रॉस होत नाही आहे तोपर्यंत तुम्ही अटेम्प्ट देऊ शकता. सो एक थंब रूल सांगतो, जे विद्यार्थी आता 12वी मध्ये शिकतायत तर ते सप्टेंबर 2023चा अटेम्प्ट देऊ शकतात. पण आता फॉर्म भरण्याची लास्ट डेट संपलेली आहे. सो काळजी करण्याची गरज नाही आहे. एप्रिल 2024चा अटेम्प्ट ही विद्यार्थी देऊ शकतात आणि ज्यांची 12वी झालेली आहे ते सुद्धा हा अटेम्प्ट देऊ शकतात. सो तुमच्यासाठी थंब रूल हा आहे की जर कोर्स चालू होण्याच्या वेळेला तुमचं वय जर 19.5 वर्षाच्या आतमध्ये असेल तर तुम्ही जेवढे अटेम्प्ट आहेत, कारण काही विद्यार्थी हे वयानुसार 3-4 अगदी 5 अटेम्प्ट सुद्धा देऊ शकतात. आणि टेक्निकल एंट्रीचे फॉर्म सुद्धा 12वी आता ज्यांचं कंप्लीट झालेलं आहे आणि ज्यांना 12वी बोर्डामध्ये 60-70% वरती मार्क्स आहेत, JEE मध्ये चांगले पर्सेंटाईल आहेत, ते टेक्निकल एंट्री स्कीमचे फॉर्म भरू शकतात आणि त्या थ्रू SSB ला डिरेक्टली त्यांना इन्व्हिटेशन येऊ शकतं. अगदीच. आणि आपल्या अकॅडमीच्या मार्फत आतापर्यंत अनेक असे विद्यार्थी आहेत ज्यांनी NDA मध्ये करिअर देखील केलंय. मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेव्हा विद्यार्थी आपल्याकडे येतात तेव्हा प्रश्न असतो त्यांच्या राहण्याचा. तर बारामतीमध्ये आपली जी निवासी शाळा आहे त्याविषयी देखील आम्हाला काय सांगाल? मला सांगायला खूप अभिमान वाटतो की आमचे 3 विद्यार्थी देश पातळीवरती त्यांनी रँक आणलेले आहेत. सो ऑल इंडिया रँक 3 अद्वैत भोसले, ऑल इंडिया रँक 6 प्रज्वल राऊत आणि ऑल इंडिया रँक 22 चैतन्य आवळे हे विद्यार्थी NDA मध्ये आणि TES या एक्झाम्समध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. आणि पूर्ण आचार्य अकॅडमीचं शिक्षकवृंद ज्यांनी त्यांना शिकवलं त्यांचं मला या ठिकाणी अभिनंदन करावं वाटतं. सो आचार्य अकॅडमीचा बारामतीचा जो कॅम्पस आहे तिथे फुल्ली इंटिग्रेटेड रेसिडेन्शियल कॅम्पस आहे, जिथे विद्यार्थ्यांची राहायची आणि त्यांच्या व्यायामाची सोय आहे, जेणेकरून त्यांना SSB साठी सुद्धा तिथे तयारी करता यावी. तिथे पूर्णपणे त्यांची रिटन एक्झामिनेशनची आणि NDAची पुरेपूर प्रिपरेशन त्यांचं तिथे करून घेतलं जातं. आणि 8वी पासूनच हे प्रिपरेशन आपण करून घेतो, जेणेकरून 8वी ते 12वीच्या पूर्ण 5 वर्षाचा एक इंटिग्रेटेड कोर्स इथे आम्ही डिझाईन केला आहे, ज्यामध्ये विद्यार्थी आल्याच्या नंतर आम्हाला त्यांच्यासोबत जास्त वेळ मिळतो आणि त्यामुळे रिझल्ट चांगला देता यावा याची एक शाश्वती देता येते. अगदीच. आणि मगाशीच जसं तुम्ही उल्लेख केला की पूर्वी ही परीक्षा फक्त मुलं देत होते, मात्र आता सरकारच्या नियमानुसार मुली देखील NDA देऊ शकतात. तर खास ज्या मुली आता आपला हा कार्यक्रम पाहतायत आणि त्यांना कुठेतरी NDA मध्ये उत्तमरित्या करिअर करायचंय, अशा मुलींना देखील तुम्ही काय सांगाल? हे खूप चांगला स्तुत्य डिसिजन हायकोर्टाने दिलेला आहे. ते म्हणजे मुलींना NDA साठी एक्झाम देण्यासाठी अलाव केलेलं आहे. हे 1-1.5 वर्ष आधीपर्यंत हे अलाउड नव्हतं आणि मुलींसाठी त्यांनी काही जागा क्रिएट केल्या आहेत. त्या फार कमी आहेत आणि त्यानुसार सुद्धा प्रयत्न चालू आहेत की त्या जागा वाढाव्यात. पण मुली सुद्धा NDAची परीक्षा देऊ शकतात. त्यांना सुद्धा सेम क्रायटेरिया जो मुलांना ॲप्लिकेबल आहे तोच त्यांना सुद्धा ॲप्लिकेबल आहे. आणि तुम्ही सुद्धा सेम ज्या प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे तयारी केली तर तुम्ही सुद्धा NDA मध्ये जॉईन करू शकता. आणि ते जे म्हणतात की जेंडर इक्वॅलिटी आहे किंवा मुलगा मुलगी समान आहेत, ते या डिसिजन मधनं आपल्याला दिसतं. अगदीच. त्यामुळे मुलींनी देखील या संधीचा नक्कीच लाभ घ्यायला हवा. आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये देखील आपल्या 2 शाखा आहेत आणि त्या ठिकाणी देखील अनेक विद्यार्थी येत आहेत. तर जे विद्यार्थी ऍडमिशन घेण्यासाठी येत आहेत किंवा जे फक्त विचार करतायत की मला पुढे जाऊन NDA मध्ये जायचंय आणि NDA साठीच तयारी करायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की प्रयत्नांती परमेश्वर असतो. तुम्ही मेहनत करा आणि हे जे काही आकडे मी सांगितलेत यामुळे डिमोटिवेटेड होऊ नका. जर तुम्ही डेडिकेटेडली एफर्ट्स घेतले तर 100% तुमचा या NDA मध्ये रेकमेंड तुम्ही होऊ शकता. आणि मी आधी जसं म्हणलं तसं मनात जर तुमची प्रेरणा ही असेल की मला देशासाठी काहीतरी करायचं आहे, तर ही फक्त पेन आणि पेपरची परीक्षा आहे.
खरी परीक्षा तर ज्या वेळेला तुम्ही NDA मध्ये जाल आणि देशासाठी तिथे फ्रंटलाईनवरती लढाल त्यावेळेला तुमची खरी परीक्षा असणार आहे. त्याच्यामुळे हे तर फार छोटीशी एक टेस्ट म्हणता येईल आणि त्या टेस्टमध्ये गायडन्स करण्यासाठी आचार्य अकॅडमी सार्थपणे इथे उभी आहे. त्यासाठी तुम्हाला काहीही मदत लागली, कशाही प्रकारची मदत लागली तर डेफिनेटली आचार्य अकॅडमीला व्हिजिट कराल. आणि जे काही डिफेन्स पर्सनल आहेत, जे डिफेन्समध्ये काम करतात, मे इट बी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, जर ते रिटायर्ड असतील किंवा सध्या काम करत असतील तर त्यांचे जे मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्यासाठी आचार्य अकॅडमी विशेष स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते. त्यामुळे त्यांना सुद्धा जर काही गायडन्स घ्यायचं असेल तर ते आवर्जून आचार्य अकॅडमीला व्हिजिट करू शकतात. अगदीच तर सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना NDA मध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून ऍडमिशन प्रोसेस आणि त्याचबरोबर इतर माहिती देखील तुम्ही घेऊ शकता. सर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही त्या आलात आणि आचार्य अकॅडमीमध्ये हा जो उपक्रम सुरू आहे आणि हे जे शिक्षण दिलं जात आहे याविषयी आम्हाला माहिती दिली. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.